नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण पोलीस भरती PYQ सिरीज चालू केले, ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीला वारंवार मागच्या काही वर्षांमध्ये विचारले गेलेले असे प्रश्न जे आहेत ते आपण या सिरीजमध्ये घेतोय। तर लगेच आपण एक्स्ट्रा वेळ न घालवता लगेच आपण स्टार्ट करूयात। आपला पहिला प्रश्न आहे, भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन करणारे संत कोण? ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर, बी संत तुकाराम, सी संत एकनाथ, डी संत नामदेव। मी 5 सेकंद थांबेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपली स्क्रीन पॉज करा आणि त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर। त्याचबरोबर इतरही संतांचे काही संत आणि त्यांनी लिहिलेले साहित्य जे आहे ते आपण पाहूयात। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी व भावार्थ दीपिका लिहिलेली आहे। संत एकनाथांनी भावार्थ रामायण, तसेच संत तुकारामांनी अभंग आणि गाथा हे साहित्य लिहिले आहे। संत रामदासांनी दासबोध तसेच मनाचे श्लोक हे साहित्य ग्रंथ लिहिलेले आहेत। पुढचा प्रश्न बघूयात आपण। डॅश डॅश या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा व मंदिर आहे। ऑप्शन ए रायगड, बी राजगड, सी सिंधुदुर्ग, डी विजयदुर्ग। आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग। पुढचा प्रश्न आहे, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात? ऑप्शन ए जेम्स ऑगस्टस हिक्की, बी बाळशास्त्री जांभेकर, सी राजा राममोहन रॉय, डी माशेमेन। आणि याचं योग्य आन्सर आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही, इथे भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत म्हटलं आहे। ठीक आहे, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए जेम्स ऑगस्टस हिक्की। महाराष्ट्राचं जर म्हटलं असतं तर आपण बाळशास्त्री जांभेकर आणि जेम्स आपले कन्फ्युजन होऊ शकलं असतं, पण ठीक आहे, आपल्याला भारतीय वृत्तपत्राचं म्हटलं आहे। आणि जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी 1780 मध्ये दी बेंगॉल गॅझेट या नावाने वृत्तपत्र सुरू केलं होतं कोलकाता येथे। जेम्स ऑगस्टस हिक्की 1780 मध्ये, आणि कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? द बेंगॉल गॅझेट। भारतातील पहिले वृत्तपत्र, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा म्हणून त्यांना अग्रदूत असं म्हटलं जातं। आपला पुढचा प्रश्न बघूयात। सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन ए 1875, बी 1885, सी 1873, डी 1975। आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 1873। त्याचप्रमाणे इतरही आपण काही समाज बघूयात आणि त्यांचे संस्थापक। ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये केले। आपण काल परवासुद्धा याच्यावरती प्रश्न होता जो आपण पाहिला आहे। ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये। भारतीय ब्राह्मो समाज, दोघांमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही आहे। ब्राह्मो समाज वेगळा आहे आणि त्याच्यामधूनच फूट पडून नंतर भारतीय ब्राह्मो समाजसुद्धा स्थापन झालेला होता। तर भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलं होतं 1866 मध्ये। त्याच्यानंतर प्रार्थना समाज डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1867 मध्ये स्थापन केलं आहे। त्याचप्रमाणे आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये स्थापन केलं आहे। ओके, तर पुढचा प्रश्न आहे आपला, चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला? ऑप्शन ए 1920 माणगाव, बी 1927 महाड, सी 1929 महाड, डी 1929 माणगाव। आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 1927 महाड। 20 मार्च 1927ला महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह झालेलं होतं। ठीक आहे, आपला पुढचा प्रश्नाकडे बोलूयात। पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिला सी वर्ल्ड प्रकल्प कोठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, बी गोवा, सी ठाणे, डी सिंधुदुर्ग। आणि याचं आन्सर आहे ऑप्शन डी सिंधुदुर्ग। 7वा प्रश्न आहे, सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए केरळ, बी महाराष्ट्र, सी बिहार, डी मध्य प्रदेश। आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? ऑप्शन ए मुंबई, बी इचलकरंजी, सी पुणे,
डी सातारा. आणि याचं ॲन्सर आहे ऑप्शन बी इचलकरंजी. आणि जर भारताचे मँचेस्टर विचारलं तर भारताचे मँचेस्टर कोणतं आहे तर अहमदाबाद. अहमदाबाद हे भारताचे मँचेस्टर आणि महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅश डॅश हे पोर्टल सुरू केले आहे. ऑप्शन ए आमचे सरकार, बी आपले सरकार, सी सर्वांचे सरकार, डी सरकार कॉम. आणि याचा ॲन्सर आहे ऑप्शन बी आपले सरकार. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पोलिसांनी महिलांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय. ए प्रतिसाद, बी महामायनिंग, सी कायदा, डी निर्भया. आणि याचं योग्य ॲन्सर आहे ऑप्शन डी निर्भया. तसेच महिलांसाठी हेल्पलाईन नंबर 181 असा आहे 181. पुढचा प्रश्न बघूयात. सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा खेळाडू. ऑप्शन ए नरसिंह यादव, बी सचिन येलभर, सी सुनील साळुंके, डी यापैकी नाही. आणि याचं ॲन्सर आहे ऑप्शन ए नरसिंह यादव. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हा जागतिक कामगार दिवस आहे. ऑप्शन ए 1 एप्रिल, बी 1 मे, सी 1 जून, डी 1 जानेवारी. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 1 मे. 1 मे हा जागतिक कामगार दिवस आहे. तसेच महाराष्ट्र दिनसुद्धा 1 मेच आहे. पुढचा प्रश्न आहे सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्र कोणतं आहे. ऑप्शन ए प्लेइंग इट माय वे, बी दी रेस ऑफ माय लाईफ, सी दी टेस्ट ऑफ लाईफ, आणि डी टूल कलर्स. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए प्लेइंग इट माय वे. सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर प्लेइंग इट माय वे. पुढचा प्रश्न आहे प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनाबाबत ऑड इवन म्हणजेच समविषम फॉर्म्युला कोणत्या राज्याने राबविला आहे. ऑप्शन ए दिल्ली, बी चंदीगड, सी गुजरात, डी केरळ. आणि याचा ॲन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली. पुढचा प्रश्न आहे संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन करण्यासाठी डॅश डॅश या प्रोग्रामचा उपयोग होतो. ऑप्शन ए MS वर्ड, बी पेजमेकर, सी MS एक्सेल, डी MS पॉवर पॉईंट. आणि याचं ॲन्सर आहे ऑप्शन डी MS पॉवर पॉईंट. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ऑप्शन ए 25 मे, बी 25 एप्रिल, सी 25 जानेवारी, डी 25 मार्च. आणि याचं ॲन्सर आहे ऑप्शन सी 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन ए धुण्याचा सोडा, बी खाण्याचा सोडा, सी शेंदूर, डी मीठ. आणि याचा ॲन्सर आहे ऑप्शन बी खाण्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोडा आणि सोडियम कार्बोनेटला धुण्याचा सोडा. ठीक आहे, थोडासा फरक आहे फक्त. सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा आणि सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. ओके. पुढचा प्रश्न आहे सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी न्यायमूर्ती रानडे, सी महात्मा फुले, डी गोपाळ गणेश आगरकर. तर याचं योग्य आन्सर आहे डी गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो. ऑप्शन ए 21 सप्टेंबर, बी 15 डिसेंबर, सी 21 जून, डी 12 जानेवारी. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 21 जून. तसेच या 21 जून 2024ला जो आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला त्याचा थीम कोणती होती तर स्वतःसाठी आणि समाजासाठी योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी असं या 10व्या हे जे होतं 2024चं जे झालं
आंतरराष्ट्रीय योगा दिन तो 10वा होता आणि या 10व्या योगा दिवसाची थीम होती स्वतःसाठी आणि समाजासाठी योगा, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? ऑप्शन ए नर्मदा, बी तापी, सी गंगा, डी गोदावरी. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए नर्मदा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्काचे संरक्षक कोण आहेत? ए संसद, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी सर्वोच्च न्यायालय. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालय. पुढचा प्रश्न आहे, थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती डॅश डॅशमुळे सुरक्षित राहतात? ए आर्द्रता, बी दवबिंदू, सी विशिष्ट उष्माधारकता, डी पाण्याचे असंगत आचरण. आणि याचे योग्य आन्सर आहे डी पाण्याचे असंगत आचरण. पुढचा प्रश्न आहे, BCG लस डॅश डॅश रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? ए क्षय, बी कॉलरा, सी पोलिओ, डी हिवताप. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए क्षय. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याबरोबर आहे? ऑप्शन ए कर्नाटक, बी आंध्र प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी छत्तीसगड. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. तसेच सर्वात कमी सीमा जर म्हटलं महाराष्ट्र राज्याची तर ती गोवा राज्यासोबत आहे. आणि महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांपैकी एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. आता 26 जानेवारी 2025 पासून 37वा एक जिल्हा स्थापन होतो आहे, ज्याचं नाव आहे उदगीर. ओके. आणि आत्ता जे 36 जिल्हे आहेत त्यांच्यापैकी 20 जिल्ह्यांना इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि उरलेले जे 16 जिल्हे आहेत त्यांना इतर कोणत्याच राज्याची सीमा लागलेली नाही आहे. ओके. तर पुढचा प्रश्न बघूयात, मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते? ऑप्शन ए अस्थिमज्जा, बी जठर, सी यकृत, डी स्प्लिया. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अस्थिमज्जा. तर हे होते आपले 25 प्रश्न. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच 20 ते 25 प्रश्न जे काय असतील ते घेऊन आपण. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.